नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. वास्तविक जशा विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या त्यानंतर लगेच महाआघाडीचा प्रचार प्रसार जोमात जोशात त्वेषात सुरू झाला. पण का कोण जाणे त्यांच्यातल्या एका नेत्याला अवदस आठवली. अर्थात ती त्याला एकट्याला आठवली असे नाही, तर संगनमतानं तो निर्णय घेण्यात आला. पण त्याच्या एका वाक्यानं आपल्या या राज्यातल्या गोरगरीब महिला हादरल्या आहेत. शेतकरी हवालदिल झाले आहेत. लहानसहान मजूर आक्रोश करत आहेत. विद्यार्थी घाबरले आहेत. कंत्राटदार हादरले आहेत. थोडक्यात काय तर कुठलाही मतदार, कोणत्याही कानाकोपऱ्यातला मतदार, मग तो कामगार असेल किंवा व्यापारी, कुठल्याही क्षेत्रातला, एखादा प्रोफेशन करणारा असेल किंवा शाळा चालवणारा, सारेच्या सारे त्या एका वाक्यानं या दिवसात भयभीत झाले आहेत. भीतीनं त्यांची गाळण उडाली आहेत. सारेच्या सारे, अगदी आपल्या या राज्यातले मुंबईपासून तर थेट कानाकोपऱ्यातले संपूर्ण मतदार, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असतील, कोणत्याही विचारांचे असतील, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक या दिवसामध्ये अगदी मनापासून फार मोठा भयभीत झाला आहे. महाआघाडीच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास शरद पवार काय बोलतात हे बाजूच्याला कळत नाही. लोकांचा जयंत पाटलांवर विश्वास नाही. त्यानंतर अनिल देशमुखांना ते आजही तुरुंगात त्यांचं वास्तव्य या दृष्टीनं बघतात. थोडक्यात काय तर नाना पटोले असतील, काँग्रेसचा दुसरा अन्य एखादा त्या वडेट्टीवारांसारखा नेता असेल, राष्ट्रवादीचा किंवा उद्धव सेनेचा कोणत्याही स्तरातला नेता असेल, त्यांच्या बोलण्यावर महाआघाडीत स्वतःचाच विश्वास नाही. त्यामुळे त्या साऱ्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो किंवा जो नेता जे बोलतो ते खरं करून दाखवतो, त्या एकमेव उद्धव ठाकरे यांना पुढे करण्यात आलं. संगनमतानं जे ठरलं ते 18 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे जाहीर बोलून गेले आणि उभा महाराष्ट्र हादरला. उद्धव ठाकरे जे म्हणाले ते महाभयंकर आहे. ते म्हणाले की महायुतीनं जे निर्णय घेतले आहेत, आम्ही सत्तेवर आल्यानंतर ते सारेच्या सारे निर्णय क्षणार्धात, एका क्षणात रद्द करण्यात येतील. आणि त्यातूनच अख्खी जनता भयभीत झाली आहे. कारण उद्धव जे बोलतात ते करून दाखवतात, नेमकं त्याच पद्धतीनं वागतात. त्यामुळे सारेच मतदार मनापासून हादरले आहेत. पण उद्धव यांच्या या वक्तव्याचा जर नेमका उपयोग प्रचारातून महायुतीला करवून घेता आला नाही, त्यांना जर तो विश्वास देता आला नाही, तर मला असं वाटते की महायुतीला हे नेमकं परवडणारं नसेल. महायुतीला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. 2.5 वर्षात, केवळ फक्त 2.5 वर्षात त्यांनी अनेक निर्णय घेतले. केवळ निर्णय कागदावर ठेवले नाही, तर ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. आता या महायुतीनं नेमके कोणते निर्णय घेतले, त्यातल्या प्रत्येक निर्णयाचं वाचन, आठवण त्यांना जनतेला करून द्यायची आहे. आणि अमुक एखादा निर्णय, अमुक एखादी योजना जर उद्धवजी सत्तेत आल्यानंतर रद्द केल्या गेली, तर त्यातून
लोकांचं, जनतेचं, या महाराष्ट्राचं, या राज्याचं कोणतं नुकसान होणार आहे ते नेमकं त्यांना, मतदारांना समजावून सांगायचं आहे. कारण उद्धव ठाकरे हे अगदी सहजगत्या या निर्णयांबाबत बोलून गेलेले नाहीत. सारं काही संगनमतानं ठरवलं गेलं आणि लोकांचा नेमका विश्वास कोणावर, तर उद्धव ठाकरेंवर. म्हणून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्या गेली. कारण उद्धव जे ठरवतात, मी तुम्हाला वारंवार सांगतो, ते नक्कीच करून दाखवतात. म्हणजे जेव्हा उद्धव मुख्यमंत्री झाले, केवळ आपली ताकद वाढवण्यासाठी आणि फडणवीसांवरील व्यक्तिगत सूड उगवण्यासाठी त्यांनी थेट वडिलांच्या विरोधात जाऊन, वडिलांच्या विचारांच्या, आचारांच्या विरोधात जाऊन त्या मुसलमानांना वालेकुम सलाम म्हणायला सुरुवात केली. त्यांना कुरवाळलं, जवळ घेतलं, थेट शिवसेना भवनात त्यांना आमंत्रण दिलं, त्यांची कामं ऐकून घेतल्या गेली. म्हणजे उद्धव प्रसंगी काहीही करू शकतात. हेच ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुढल्या क्षणी मुंबईतला अत्यंत जिव्हाळ्याचा, महत्त्वाचा, लोकांच्या जीवनाशी अतिशय निगडीत असलेला तो मेट्रो प्रकल्प लगेच थांबवला. तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की जर हेच उद्धव ठाकरे सत्य टिकले असते तर ते मेट्रो प्रकल्प कायमस्वरूपी बासनात बांधून मोकळे होणार होते. पण त्यांचं दुर्दैव आड आलं आणि मुंबईकरांनो, तुमची पुण्याई कामाला आली. पुन्हा एकदा फडणवीसांचं ते महायुती सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी अतिशय जलद गतीनं त्या मेट्रो प्रकल्पाला चालना दिली, गती दिली, पैसा ओतला आणि झपाट्यानं मेट्रो प्रकल्प पटापट पूर्ण केला, पूर्ण होतोय. अन्यथा अतिशय कठीण अशा प्रसंगाला मुंबईकरांना सामोरं नक्की जावं लागलं असतं. वास्तविक मी स्वतः, माझं कुटुंब, आम्ही सुखवस्तू आहोत. आम्हाला शासकीय योजनांचा किंवा पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या फायद्याचा किंवा विविध योजनांचा आम्हाला फारसा उपयोग नसतो, किंबहुना आम्ही तो करवून घेत नाही किंवा त्याची गरजही पडत नाही. पण सर्वसामान्य पत्रकारांच्या दृष्टीनं अनेक निर्णय सोयीचे असतात आणि नेमके ते निर्णय, पत्रकारांच्या, मीडियाच्या दृष्टीनं घेतलेले निर्णय जर रद्द होणार असतील तर सर्वसामान्य मीडियात काम करणारे, ज्यांचं अवास्तव उत्पन्न नाही, ते उद्ध्वस्त होतील, रस्त्यावर येतील. मला स्वतःला उद्धवजी हे बोलल्यानंतर रडायला आलं. जर माझी ही अशी अस्वस्थ अवस्था झाली असेल तर राज्यातल्या समस्त गरीब कुटुंबांचे या दिवसात काय हाल असतील. ते सारेच्या सारे हवालदिल आहेत, हंबरडा फोडत आहेत, जोरजोरानं रडत आहेत, ऊर बडवून घेत आहेत. कारण या गोरगरिबांची ती लाडकी बहीण योजना जर उद्धव ठाकरे यांनी बंद केली तर मला असं वाटतं की आपल्या या राज्यातले बहुसंख्य गोरगरीब क्षणार्धात रस्त्यावर येतील. त्यांची दिवाळी यावेळी जशी आनंदात जाते आहे तशी ती भविष्यात कधीही आनंदानं, समाधानानं साजरी केल्या जाणार नाही. उद्धवजी, तुम्ही चुकीचे बोलून गेला आहात आणि आम्हाला ठाऊक आहे की आपलं हे वाक्य चुकीचं बोलल्या गेलं आहे. हे तुमच्या लक्षात आल्यानंतर कदाचित तुम्ही त्यावर सारवासारव कराल, पण ती क्षणिक असेल. कारण तुम्ही हट्टी आहात. तुम्ही 100% महायुतीनं जे निर्णय घेतले आहेत ते निर्णय जर सत्तेवर चुकून आलात तर नक्कीच रद्द करणार आहात. मित्रांनो, सारेच्या सारे कंत्राटदार त्यांनी कर्ज घेऊन या दिवसामध्ये
जलद गतीनं कामाला सुरुवात केली आहे. थोडक्यात काय तर माणूस गरीब असेल किंवा श्रीमंत, व्यापारी असेल किंवा शेतकरी, उद्धवजी तुम्ही मोठा चुकीचा निर्णय घेतला आहे. महायुतीनं घेतलेले उत्तम निर्णय आणि त्याची केलेली त्यांनी अंमलबजावणी, तुम्ही हे स्वप्न उद्ध्वस्त करत आहात. त्याची मोठी किंमत तुम्हाला नक्कीच एक दिवस मोजावी लागेल. कृपया या पद्धतीनं सूड उगवणे बरे नव्हे. महायुतीनं केलेली एक घोडचूक त्यांच्याच अंगलट आलेली आहे, पण त्या घोडचुकीची मोठी किंमत राज्यातल्या लोकांना मोजावी लागणार आहे. म्हणजे माझा पत्रकारितेतला प्रदीर्घ अनुभव असा सांगतो की प्रत्येक वेळेचं त्या वेळेचं जे सरकार असतं ते सारेच वेगवेगळे विविध लोकोपयोगी निर्णय घेत असतात. पण त्यांची जी पद्धत आहे ती या महायुती सरकारनं नेमकी अंमलात आणली नाही. म्हणजे निर्णय घेतात, लोकांना त्यातून छान वाटतं, पण ते घेतलेले निर्णय कागदावरच ठेवायचे असतात. हळूहळू कधीतरी पूर्ण करायचे असतात. टप्प्याटप्प्यानं त्यावर नेमके निर्णय घेत ते जे लोकोपयोगी कामं असतात ती पूर्णत्वाला न्यायची असतात. पण महायुतीनं मोठी चूक केली आणि तीच त्यांना भोवली आहे. त्यांनी, मी बघतो, अतिशय झपाट्यानं निर्णय घेतले, लोकोपयोगी निर्णय घेतले आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी दुप्पट वेगानं केली. त्यामुळे झालं काय की या पद्धतीचे निर्णय जर उद्धव ठाकरेंना कंटिन्यू करायचे असतील, जर चुकून महाआघाडीचं सरकार सत्तेत आलं तर त्यांना यातला एकही निर्णय जर रद्द केला तर नक्कीच लोकांचं, जनतेचं, पर्यायानं त्या वेळेच्या सरकारचं मोठं नुकसान होणार आहे. कारण अमुक एखादा घेतलेला निर्णय तो जर थांबवला, अर्धवट सोडला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते, जे मेट्रोच्या बाबतीमध्ये आपल्या या राज्यात घडलं आहे. आणि निर्णय जर सुरू ठेवले तर दरवेळी महायुती सरकारची आठवण महाआघाडी सरकारला करून दाखवावी लागणार आहे आणि लोक त्या आठवणीतून फक्त आणि फक्त महायुतीचं कौतुक करणार आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी महाआघाडीला महायुतीनं घेतलेले लोकोपयोगी निर्णय रद्द करणं आवश्यक ठरलं आहे. त्यांना त्या परिणामांची चिंता नाही, पर्वा नाही. कारण त्यांना जर स्वतःचं अस्तित्व टिकायचं असेल तर त्यांना थेट जनतेला लाथ घालावी लागणार आहे. लोकांचं नुकसान त्यांच्या फायद्याचं ठरणार आहे. मित्रांनो, ठरवा नेमकं मतदान तुम्हाला कोणत्या पद्धतीनं करायचं आहे. पण रात्र वैऱ्याची आहे, तुम्हाला नेमके निर्णय घ्यायचे आहेत. तूर्त एवढंच. नमस्कार.